मंत्री गट आणि सुकाणू समितीची बैठक गेल्या 2 तासांपासून सुरू आहे आणि या बैठकीत आता वादावादी झाल्याचं समोर आलेलं आहे। शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यावरून हा वाद सुरू असल्याचं आता माहिती हाती येतेय। वैभव परब या बैठकीवरती लक्ष ठेवून आहेत। वैभव, नेमक्या कोणत्या नेत्यांमध्ये आणि सुकाणू समितीतल्या सदस्यांमध्ये हा वाद सुरू आहे? रेश्मा, ह्या बैठकीमध्ये सुकाणू समितीकडून जो अजेंडा त्यांचा ठरला होता त्या अजेंड्याप्रमाणे जात असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो गाजला आहे यामध्ये तो शेतकऱ्यांच्या संपामध्ये ज्या शेतकऱ्यांवर गुन्ह्यांची नोंद केली गेली ते गुन्हे मागे करण्यात यावे अशी मागणी आहे ती सुकाणू समितीच्या सदस्यांकडून करण्यात आलेली। परंतु शेतकऱ्यांचे सरसकट जे गुन्हे आहेत ते मागे घेता येणार नसल्याची माहिती आहे ती चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्यानंतर समोर असलेल्या बच्चू कडूंचा आवाज आहे तो वाढला आणि दोघांमध्ये वादावादी झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर त्याचबरोबर जेव्हा बच्चू कडू बोलायला लागेल त्याबरोबर सुकाणू समितीच्या इतर सदस्यांनी देखील त्यांना साथ दिली, परंतु काही क्षणातच दोघांना शांत करून त्याच्यावर आपल्याला बसून तोडगा काढावा लागेल अशी माहिती देखील एकमेकांना देण्यात आलेली आहे। एकंदरीतच सुकाणू समिती आणि मंत्री गटाची ही जी बैठक आहे ती आता वादळी ठरताना पाहायला मिळते, कारण की ज्या सुकाणू समितीच्या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या मान्य होतीलच अशातला भाग नाहीये। मंत्री गटाकडून सुकाणू समितीच्या सदस्यांना क्षमवण्याचे पूर्णपणे प्रयत्न आहेत ते सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहेत। रेश्मा, निश्चित। वैभव, अगदी थोडक्यात सांगशील किती वाजेपर्यंत ही बैठक चालू शकते? खरं तर 1 वाजता ही बैठक सुरू झालेली आहे, त्यानुसार आता ही बैठक आहे अजून जवळपास 30 मिनिटं चालेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर ह्या बैठकीनंतर माध्यमांची दोन्ही गटाचे जे प्रमुख आहेत ते संवाद साधतील आणि आपली भूमिका स्पष्ट करतील। निश्चित। वैभव, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल।